नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगेन की अंकुश हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. 2007ला जेव्हा चित्रपट केला तेव्हाच मला कळलं होतं, त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा अमेयाचा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असं आहे, तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं. त्यामुळे एकावेळी 2 चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाईलाजाने मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. आणि त्याचा आजही मला खंत आहे. मला खूप वाईट वाटतं. इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही. अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्ध्या, संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं आम्ही तुझी वाट बघतोय, पण मी त्या असंभवच्या गडबडीत त्यात मालिकेचं शूटिंग यात मला जाता आलं नाही. अंकुशचा मला 2 ते 3 वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी येईल, तेही जमलं नाही. याची खूप खंत आहे. अमेयाने मला 2-3दा फोन केला. आठवणी खूप आहेत खरं तर. मला सगळ्यात आत्ता या क्षणी 2 आठवणी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत घेसास, प्रशांत आलाय का? पुण्याचे आहेत ते. तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला, त्यावेळी ॲक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया, आणि मी प्रशांत घेसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो. म्हटलं असं असं डोक्यात आहे, चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि चलती का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे. आणि त्या क्षणी त्या माणसाने मला 11,000 रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया. सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली. तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आत्ता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं. आठवणी चिकार आहेत. जवळजवळ 9 महिने मी, अंकुश आणि संजय मोने अक्षरशः माझे सासू सासरे अमेरिकेला गेलेले, त्यामुळे त्यांचं घर रिकामं होतं. तर आम्ही सकाळी 9 वाजता आपापल्या घरनं आपापला टिफिन घेऊन यायचो आणि रात्री 11 वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो. मग त्यात संजय मोनेला पटवायचं की हे नाही आहे बरं. मग तो चिडणार, मग तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो, मग ते फाडून फेकून देणार. अशी एक 9 महिन्याची प्रोसेस झाली. आत्ता अलीकडे पटकन आपल्याला स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर एआयला आपण चॅट जीपीटीला जाऊन पण करू शकतो. अनेक माध्यमं आलेली आहेत. पण तेव्हा संजय खापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्यांनी अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता. सो ही 2007ला आम्ही मेहनत घेत होतो. त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते ती अशोक मामांना, भरतला, मक्याला हे सगळे स्टार आहेत. आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहे, मकरंद अनासपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला, म्हणून आम्हाला बोलवायचे. मग